नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या शिवहिंदवी रेसिपीमध्ये। आज आपण बनवणार आहोत रवा ढोकळा। अगदी सोपा आणि झटपट होणारा सोपा नाश्ता म्हणजेच रवा ढोकळा। चला तर मग आता रेसिपीला आपण सुरुवात करूया। आणि तो ढोकळा मी चुलीवरती बनवणार आहे, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी रवा घेतलेला आहे, स्वच्छ असा मी चाळून घेतलेला आहे। साधारण 2 वाटी मी रवा घेतलेला आहे। आता हा रवा आपण एका एवढ्या मोठ्या बाउलमध्ये हा रवा टाकूया। हा रवा या बाउलमध्ये आपण घातलेला आहे। आता या रव्यामध्ये आपण घालणार आहोत 1 वाटी दही, तुम्ही यामध्ये जास्त दही सुद्धा घालू शकता जर तुम्हाला आंबट हवा असेल तर। पण मी साधारण 2 वाटी रव्यासाठी 1 वाटी दही इथे घेतलेलं आहे। आता त्याचबरोबर आपण यामध्ये घालणार आहोत चवीनुसार मीठ। इथे मी चवीनुसार मीठ देखील इथे घातलेलं आहे। आता आपण हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत। सर्वात प्रथम या पद्धतीने आपण सगळं दही आणि रवा एकत्र मिक्स करून घेऊया। आणि आपण यामध्ये थोडं पाणी टाकून परत हे मिक्स करून घ्यायचं आहे। छान असं आपल्याला हे थोडंसं पातळ हे बनवायचं आहे। आपल्याला हे मिश्रण ढोकळ्यासाठी आपण तयार करणार आहोत, त्यामुळे खूप पातळही नाही आणि खूप घट्टही हे मिश्रण आपल्याला ठेवायचं नाहीये। या पद्धतीने आपण छान असं हे मिक्स करून घेऊया, म्हणजे आपला रवा आणि दही छान असं एकजीव होईल आणि छान असं मुरल। थोडंच पाणी यामध्ये मी वापरलेलं आहे। तुम्ही पाहू शकता, आपण हे व्यवस्थित पाणी मापामध्ये घालून छान असं फेटून घेतलेलं आहे। किती छान असं इथे हे ढोकळ्याचं मिश्रण आपलं तयार झालेलं आहे। चला तर मग हे आपण 15 ते 20 मिनिटासाठी बाजूला ठेवून देणार आहोत। आता या कुकरच्या भांड्यामध्ये, म्हणजेच आपल्याला ज्या भांड्यामध्ये ढोकळा बनवायचा आहे त्या भांड्याला अशा पद्धतीने थोडंसं आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे। तेल लावल्याने आपला जो ढोकळा आहे तो व्यवस्थित असा बाहेर निघेल, त्यामुळे इथे जास्त प्रमाणात तुम्ही तेल लावून घेऊ शकता किंवा यामध्ये तूप लावलं तरी चालेल। मी या पद्धतीने कुकरचा छोटा डब्बा घेतलेला आहे आणि त्याला छान असं तेल लावून घेतलेलं आहे। चला तर मग इथे 20 मिनिटं आपली झालेली आहेत। छान असं आपलं ढोकळ्याचं पीठ मुरलेलं आहे। आता आपण यामध्ये घालणार आहोत 1 विनोची पुडी। तुम्ही यामध्ये खायचा सोडा देखील वापरू शकता, पण विनोची सोडी वापरल्याने छान असं फुगतो। या पद्धतीने आपण यामध्ये विनोची पुडी टाकलेली आहे आणि थोडंसं वरून पाणी घालून छान असं परत एकदा फेटून घ्यायचं आहे। एक गोष्ट लक्षात ठेवा,
की ज्या टायमाला आपण विनो यामध्ये घालतो तो अगदी थोड्या वेळासाठीच आपल्याला इथे फेटायचा आहे आणि लगेच आपल्याला ढोकळा लावायचा आहे. आता हे करायच्या अगोदरच मी चुलीवरती पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं, कारण की पाणी जर गरम नसेल तर आपला ढोकळा जास्त फुगणार नाहीये. त्यामुळे मी विनो टाकायच्या आधीच पाणी गरम करायला ठेवलेलं होतं. आणि लक्षात ठेवा, पाणी गरम करायचं आणि त्याच्यानंतरच आपल्याला विनो यामध्ये घालायचा आहे. आता या भांड्यामध्ये आपण हे मिश्रण टाकूया आणि लगेच वेळ न घालवता लगेच आपण हे कुकरचा डब्बा आपल्या पाणी गरम झालेल्या बगुल्यामध्ये आपण ठेवणार आहोत. पद्धतीने असे 1-2 वेळा टॅप करायचा आहे. तुम्ही पाहू शकता मी पाणी ऑलरेडीच गरम करून ठेवलेलं होतं कढईमध्ये. आपण त्यामध्ये एक या पद्धतीने स्टँड ठेवलेला आहे आणि त्यावरती आपला हा कुकरचा डब्बा आपण ठेवलेला आहे आणि त्यावरती छान असं हवाबंद झाकणही इथे मी लावलेलं आहे. आपले साधारण 20 ते 25 मिनिटं आपल्याला हे प्रोसेस करायची आहे, म्हणजेच वाफळून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता आपले इथे 20 मिनिटं झालेले आहेत. आता आपण चेक करून पाहूया. यामध्ये मी छान अशी सुरी इथे घालत आहे. तुम्ही पाहू शकता आपला ढोकळा एकदम परफेक्ट असा इथे तयार झालेला आहे. तरी देखील थोडंसं याला लागलेलं होतं, मग मी 5 मिनिटं वाफायला ठेवलेला होता. तुम्ही पाहू शकता आपला थंड झालेला आहे ढोकळा आणि मी या परातीमध्ये प्लेटमध्ये मी ढोकळा काढून घेणार आहे. त्याच्या आधी आपण त्याच्या कडा थोड्याशा चाकूने म्हणजे मोकळ्या करून घेणार आहोत. तर मंडळी तुम्ही पाहू शकता आपला ढोकळा किती छान असा परफेक्ट इथे निघलेला आहे. अजिबात हा कुकरच्या भांड्याला चिटकलेला नाही. चला तर मग थोडासा गरम असतानाच याच्या आपण छान असे पीस करून घेणार आहोत, म्हणजेच हा कट करून घेणार आहोत. तुम्हाला जसा हवा असेल तसा तुम्ही इथे कट करून घेऊ शकता. म्हणजे कोणी एक चुकी झाली, ह्या चाकूला मी तेल लावलेलं नाही त्यामुळे तो थोडासा चिटकत आहे. नाही तर ढोकळा एकदम परफेक्ट असा इथे शिजलेला आहे, म्हणजेच वाफळलेला आहे. याला आहे ना पहिल्यांदा तेल लावून घ्यायचं, म्हणजे हा आहे ना चिटकणार नाही. या पद्धतीने आपण छान असे याला कट करून घेऊया. आता आपल्याला थोडंसं गोड पाणी आणि फोडणी, याची महत्त्वाची म्हणजे फोडणी आपल्याला इथे बनवायची आहे. हे कट करून झाल्याच्या नंतर आपण गोड पाणी तयार करून घेणार आहोत. फोडणीमध्ये गोड पाणी किंवा साखर पाणी टाकल्याने त्याची फोडणीची चव अजिबात चांगली येत नाही किंवा जातेच. त्यामुळे मी एका वाटीमध्ये पाणी आणि साखर घेऊन मिक्स करून हे पाणी तयार केलेलं आहे. हे आपल्याला या पद्धतीने यावरनं टाकायचं आहे आणि त्यानंतर आपण फोडणी तयार करणार आहोत. चला तर मग इथे मी कढई घेतलेली आहे. यामध्ये आपण घालत आहोत तेल. 1 किंवा 2 चमचे तुम्ही तेल यामध्ये घालू शकता. त्याचबरोबर आता यामध्ये घालणार आहोत छान अशी मोहरी. मोहरी इज व्हेरी इम्पॉर्टंट. यामध्ये घालूया कढीपत्ता. जाळ खूप लागलेला होता त्यामुळे माझ्याकडून मी ही कढई जास्त फोडणी करपल म्हणून मी बाजूला ठेवून घेतलेली होती. तोपर्यंत आपण यावरती छान अशी कोथिंबीर टाकून घेऊया, ताजी, किंवा ही तुम्ही फोडणीमध्येही टाकू शकता. इथे मी 2 ते 3 हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या होत्या. चुलीला जाळ खूप होता म्हणून मी कढई बाजूला घेऊन या मिरच्या टाकलेल्या होत्या आणि इथे छान अशी फोडणी तयार झालेली आहे. यावरती आपण टाकून घेऊया. तुम्ही पाहू शकता माझा जी रेसिपी आहे ती एकदम मस्त अशी झालेली आहे. मी यामध्ये
साखरेचं पाणी फोडणीमध्ये घातलेलं नाही. आपण बाजू म्हणजे वरून आपण त्या वेगळं पाणी इथे घालू शकतो. त्याने फोडणीची पण चव तशीच राहते आणि याला गोडवा पण खूप छान येतो. तर मंडळी, तुम्हाला ही माझी रवा ढोकळ्याची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. छान अशी कमेंट करा. तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका. तुम्ही पाहू शकता आपला ढोकळा किती छान असा स्पंजी इथे झालेला आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.